काय रे, काय ही अवस्था करून घेतलीस तू? शक्तीच्या बाबतीत हे सगळं घडायला नको होतं ना? अपेक्षितच नव्हतं असं काही होईल. मी काय म्हणते, तुम्ही दोघं गेला होतात ना, तुम्ही बघितलात का? तुम्हाला शक्तीची बॉडी दिसली का? ती मेली हे तुम्हाला दिसलं का तिची बॉडी? हा, तुम्हाला? अरे असं काय करताय? तुम्हाला नाही दिसली ना शक्तीची बॉडी? नाही दिसली ना तुम्हाला? हा, नाही बघितलं ना तुम्ही? नाही, म्हणजे आम्हाला शक्ती मॅडमची बॉडी बघायलाच नाही मिळाली. हो ना? हा, बरं झालं. म्हणजे यांनाही अजून शक्तीच्या डेड बॉडी बद्दल काहीच कळालेलं नाहीये. शी, उगाचच फिसले. भद्रा, कुठे गेली होतीस? मी ते शिवाच्या घरी गेले होते. कशाला? शक्तीच्या डेड बॉडीची चौकशी करायला. म्हणजे त्यांना काही माहिती आहे की नाही ते. पण ऐका ना, कोणाला काहीच थांग पत्ता नाहीये. बरं झालं. तू पण कमाल करतेस भद्रा. अगं, इतक्या उंच कड्यावरून ती मुलगी खाली नदीत पडलीये. कुठलीही व्यक्ती जिवंत राहणार नाही. मी तुला सांगतोय, शक्तीचा पत्ता कट झालाय, आपला प्लान वर्क झालाय. म्हणजे पटलंय मला आता. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. शक्तीचा पत्ता कट झालाय. फायनली शक्ती मेलीये. पण ऐका ना, त्या शिवाचा सुद्धा लवकरात लवकर पत्ता कट करायला लागणार आहे. बावळट झालाय, मूर्ख झालाय तो. खूप मोठा धक्का घेतलाय शक्ती मेल्याचा. डोकं बिका आपटून येते, रक्तबंबाळ झालाय तो. मग ही तर सुवर्ण संधी आहे. त्याचं सोनं केलं पाहिजे. हे बघ, आपण त्या शक्तीचंही 10व-13व करणार आणि त्या शिवाचंही 10व-13व करणार. आता कसं? तुम्ही म्हणाल तसं. पण चेटकोबाला विचारल्याशिवाय काही करायचं नाही हा मला. मी आधी त्याची सगळी परमिशन घेणार आणि मगच काय ते. ऐका ना, मला जरा जायचं, आलेच मी. हा, चेटकोबा, चेटकोबा. इथे शक्तीला मारण्याचा प्लान केला मी. आणि आता शिवाला कुठे मारायचं, कसं मारायचं, कधी मारायचं, याचा प्लान तो चेटकोबा करणार.